म्हणजे अमरावतीमध्ये अंधश्रद्धेचा बाजार पाहायला मिळतोय। शिवजींच्या पिंडीवरील पाण्याने कॅन्सरच्या गाठी नष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे। पिंडीवरील पाणी आणि बेलपत्रामुळे बालकाचा ब्रेन कॅन्सर नष्ट झाल्याचा दावा करण्यात आलाय। शिवपुराण कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या नव्या दाव्याने आता खळबळ माजलेली आहे। गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांच्या विचारांना त्यामुळे तिलांजली वाहिल्याची प्रतिक्रिया समोर येते। तर भगवान शिवजींच्या पिंडीवरील पाणी आणि बेलपत्रामुळे कॅन्सरच्या गाठी नष्ट झाल्याचा दावा शिवपुराण कथावाचक प्रदीप मिश्रांनी केलाय। अमरावतीच्या भानखेडा इथं आयोजित शिवपुराण कथेत शिवपुराण कथावाचक प्रदीप मिश्रांनी हा दावा केला। यावेळी त्यांनी वैद्यकीय व्यवसायाला चॅलेंज करत शिवजींच्या पिंडीवर चढवलेली पाणी आणि बेलपत्रामुळे चक्क एका बालकाच्या ब्रेनमध्ये झालेल्या 8 ते 10 मिलीमीटरच्या गाठी या नष्ट झाल्याचा दावा केलाय। यासाठी प्रदीप मिश्रांनी अकोल्याच्या घनबहादूर परिवाराचा दाखला दिला। या कुटुंबाला स्टेजवरही बोलावलं। तर प्रदीप मिश्रा यांच्या या दाव्याने अंधश्रद्धेचा अक्षरशः कळस गाठल्याचं पाहायला मिळतंय। डॉक्टर के हिसाब से ये नहीं था। समय निकला, किसी ने कहा कि शिवजी पे चढ़ी हुई बेलपत्र इसके सिराने रख दो। हमने डॉक्टर से विनती करी कि हम अगर बेलपत्र लाकर दें तो हम क्या मरीज के सिराने रख सकते हैं। डॉक्टर ने मना कर दिया। फिर भी हम शिवजी पे चढ़ी हुई बेलपत्र इसके सिराने रखना चालू करा। 3 दिन बाद इसको वेंटिलेटर पर थोड़ा सा होश आया और उसके आंखें खुली। गुरुदेव शिवजी पे चढ़ा हुआ जल इसको देना प्रारंभ करा। धीरे धीरे वो आईसीयू में आया, आईसीयू से प्राइवेट रूम में आया। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। 23 डिसेंबरला आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलंय। तर सरकारला आणखी मुदत देणार नाही असंही ते म्हणतायत। आणि याच विषयीची एक मोठी अपडेट समोर येते, ती म्हणजे अमरावतीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे त्याविषयीची ही अपडेट आहे। अमरावतीमध्ये अंधश्रद्धेचा बाजार पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी शिवजींच्या पिंडीवरील पाण्याने कॅन्सरच्या गाठी नष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे। यानंतर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सूरज दहाट हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। सूरज, काय सांगाल? जे सायन्स आहे त्याला तिलांजली वाहण्याचा एक प्रयत्न म्हणावा लागेल। हा जो दावा आहे कॅन्सरच्या गाठी नष्ट झाल्याचा, त्याच्यावर वैद्यकीय क्षेत्रातून काही प्रतिक्रिया येतात का? फरा आपण बघतोय की सध्या आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या वतीने अमरावतीच्या हनुमान कडीवर जे आहे ते प्रदीप मिश्रा यांचं प्रबोधन चालू आहे। त्यांचं जर पाहिलं तर व्याख्यान चालू आहे। या निमित्तानं जर आपण पाहिलं तर राज्यभरातून लाखो भाविक या ठिकाणी येत आहेत। आपण जर पाहिलं तर काल दुपारच्या सुमारामध्ये प्रदीप मिश्रा यांचं या ठिकाणी व्याख्यान चालू होतं। त्या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर त्यांनी अकोल्याच्या एका बालकाचा या ठिकाणी दाखला दिला, उदाहरण दिलं आणि त्याला स्टेजवर सुद्धा बोलावलं। त्याच्या एका बालकाच्या ब्रेनची नस पूर्णपणे फाटली होती आणि तो मरणासन्न अवस्थेत होता आणि त्यामध्ये तो हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर असताना त्याचा चक्क आजार बरा झाला असा दावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। शिवजीवर चढलेलं जल आणि बेलपत्रामुळे संपूर्ण त्याचा आजार 3 दिवसातच बरा झाला असा दावा या महाराजांनी केलेला आहे। त्यामुळे जर पाहायला गेलं तर आपण या ठिकाणी चक्क या ठिकाणी भाजपचे जे खासदार आणि स्वतः वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेले डॉक्टर अनिल बोंडे यांच्या देखत होता दावा करण्यात आलेला आहे। त्यामुळे जर पाहायला गेलं तर वैद्यकीय क्षेत्राला खुद्द प्रदीप मिश्रांनी चॅलेंज केल्यामुळे आता वैद्यकीय क्षेत्रातून आणि अनिलच्या वतीने नेमके यावर काय प्रतिक्रिया येतात हे सुद्धा बघावं लागेल। मात्र जर पाहायला गेलं तर कालच्या या दाव्यामुळे पूर्णपणे खळबळ उडाली आहे। सोशल मीडियावर जर पाहायला गेलं तर प्रदीप मिश्रा यांच्या विरोधात वादग्रस्त अशा कमेंट सुद्धा येऊ लागल्या। त्यामुळे आता अंधश्रद्धा समितीच्या वतीने या प्रदीप मिश्रा यांच्या विरोधात काय कारवाई करणार, त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार नेणार का हे सुद्धा या निमित्ताने बघावं लागेल। मात्र अशा प्रकारे जर अमरावती जिल्हा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांचा जिल्हा समजला जातो, मात्र या पुरोगामी जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा अंधश्रद्धेचा बाजार जर उठत असेल तर यामध्ये काय म्हणावं लागेल हे सुद्धा या निमित्ताने बघावं लागेल। निश्चितच सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता वैद्यकीय क्षेत्रातून यावर काही प्रतिक्रिया येतात का आणि नवनीत राणा, रवी राणा ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांची यावर काय प्रतिक्रिया आहे तेही पाहावं लागेल।